नितीन लगेच या आमच्या सोबत जॉईन होतील. हॅलो, थोडा वाढवा थोडा. हॅलो, 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 चेक चेक. बस. तर आपण पाहिलं रायगड, ठाणा, पनवेल, उरण या एरियामध्ये प्रसिद्ध असा व्यक्तिमत्व, विसुंबे संघाची तोफखाना आणि गोलंदाजाचा कर्दनकाळ म्हणून ज्याची ओळख आहे, असे रितेश एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा निलेश म्हात्रे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि आज मात्र प्रणय भाईचा बर्थडे तर आपण इथं सेलिब्रेट केलाय, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सर्व संघ मात्र जबरदस्त आहे. प्रणव प्रणव भोईर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि अंशिकाच्या नावाने आज मात्र संघ टॅप झाला होता. 2 पॅकर होते सुरई संघाला नरेश पाटील आणि हंसिका 11 संघाचे पॅकर होते आमचे दर्शन दादा यांनी घेतलेला संघ. डीजे मास्टरनं लंच ब्रेक केल्यानंतर आगली वेगळी आदा आहे काय बघा, कानामध्ये एअरफोन, काय जबरदस्त कामगिरी. आणि बालू पाटील सर यांची एक फरमाईश, परंतु अप्रतिम कामगिरी समालोचनाच्या क्षेत्रामधून. आणि मला विनोद पाटीलने सांगितलंय की रायगडमध्ये पोपट उरतात पण ठाण्यामध्ये नको. आपण त्या आवाजामध्ये प्रसिद्ध आहे, पण ती फॅसिलिटी इकडे तुमची इच्छा असेल तर होईल, पण आयोजकांची इच्छा पाहिजे. आणि काकांचं वय माझ्यापेक्षा डबल आहे. शाहू पाटील 65 वय, पण असं वाटत नाही. फिटनेस बघा, तारुण्याला लाजवतील अशी त्यांची शरीरची चाल बघा, एकदम जबरदस्त. आणि जीत भैरच्या समोर आमचे दादा पण बसलेत, नंतर सुद्धा आम्ही सरशी सगळं सकाळपासून उपस्थित आहेत. आमचे पंच बघा, अतिशय उकलीची 13,500 ते 14,000ची गॉगल ज्यांच्या डोल्याला लागते, ओकलीचा गॉगल, असे जबरदस्त पंच आहेत दोन्ही. आणि आमचे गुणलेखकाचे कौतुक करावं लागेल. गुणलेखक मात्र वावरत जबरदस्त आहे आज बिचारा. थोडासा चला हो, सामना चालू करा. तुम्हाला प्रॉब्लेम नाही, तुम्ही जवळचे आहेत. प्रॉब्लेम आम्हाला लवकर जायचं आहे. आणखीन आम्हाला लाईव्ह वाल्याला पण जरा झोपायचं आहे. सामना जरा स्पीडली करा. बघा पंच आमचे दोन्ही पंच बघा, मॅच पण बघतात आणि मॅचचा अपडेट पण लेखा जोटा पण देतात. जबरदस्त कामगिरी, ग्रेट डिसिजन. आणि आमचे व्याकलन टीमचे 12वे खेळाडू, दमदार व्यक्तिमत्व असणारे. तर काका या जरा जॉईन व्हा. हो काका, तुमच्याशी जरा संवाद साधला का आम्हाला बरं वाटतं. बालवाडे सर, आता दोघांमध्ये कॉम्बिनेशन करतो. म्हणजे तुमच्या ठाण्यामध्ये काय काय रथी महारथी कोण कोण तयार झालेत, किती किती रेकॉर्ड आहेत, ते जरा मला समजले तर बरं होईल. म्हणजे मी तिकडे रायगडमध्ये सांगू शकतो, बाबा याने एवढ्या धावा मारल्यात, त्याने तेवढ्या धावा मारल्यात. आता मी वाकलनला गेलो होतो, चांगले चांगले सर्व आयोजन कमिटीचा 1 नंबर आहे. तर दोघांमध्ये संवाद साधूया. तर माझ्या कारकिर्दीमधला, नाही ऐका ना, मॅच चालू करतोय. मॅच चालू करा लवकर लवकर. पंच दोन्ही खेळाडू आलेले आहेत.
तर हा सामना संपल्यानंतर सर्व सामने संपल्यानंतर आपण मुलाखत घेऊया. आपण कॉम्बिनेशन दोघांमध्ये करूया. बघा खरोखरच मनापासून स्वागत करताय. हॅलो. हॅलो. तर माधव दादांचा देखील सन्मान केला जातोय आपल्या व्यासपीठावर. माईची प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. अतिथी देव भव. शाहू दादा आपण तर आपला हा मान असतो, हा सन्मान असतो. बक्षीस किती दिले ते महत्वाचं नाही. 2 रुपयाचा पेन पण 5 करोडचा चेक लिहू शकतोय. त्या पेनाला महत्व असतं. गेमी जाऊन अतिथी देवभव मान्यवरांचं इथे स्वागत होतोय. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे. स्वागतासाठी मंच हा सजला आणि आज मात्र वैदे हर्षिका 11 वाकलांचा हा दिमागदार सोहळा तुमच्या आमच्या भेटीला पाहायला मिळाला. हॅलो. तर नरेश जाधव यांचा देखील आपण सन्मान करतोय. काही सन्मान आहेत आम्ही, पण मॅच सुरू करायचे सर. चला बघूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. धन्यवाद बालवाडी सर, धन्यवाद शाहू काका. पहिला चेंडू. ओ अतिशय वेगवान चेंडू होता, परंतु सन्मान दिला चेंडूला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. कराबे विपक्ष त्यांना फाईट करतोय. मनकोली भरपूर लांब लांबून आलेले संघ आहेत आणि आयोजनाला सहकार्य केलंय सर्व संघाने. फक्त 2 संघ वगळले ना तर सर्वांनी जबरदस्त मेहनत घेतली. बॅट्समॅन बघा अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षक चेंडूवर चेंडू उचलतो फेकतो तोपर्यंत फक्त सिंगल. संघाची धावसंख्या भावार्थ पाटील 2. आपण दोघं भाऊ आहे. स्कोर कार्डवर स्कोर झाला 2. 4 षटकांचा सामना असेल. जरा स्पीडली घ्या कारण तर घाई करा जरा. हॅलो 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 हॅलो. डायरेक्ट बंद होतोय. पुढचा चेंडू या षटकातील अराउंड द कार्पेट चेंडू खेळून गेला. क्षेत्ररक्षकाला चकवतोय. एक धाव तर पूर्ण केली परंतु सिंगलला प्राधान्य आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धापरकावर धावा झाला त्या मात्र 3. कौतिक कालपासून अप्रतिम स्कोरिंग. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं येतो चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतोय. धाबा कशा आल्याला महत्वानं धाबा येणं अतिशय महत्वाचं आहे. सिंगल डबलला प्राधान्य देतात. संघाची धावसंख्या 5. पुन्हा एकदा जोरदार चपराक लगावली जाते आणि आता मात्र इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पाहिलं जाईल लाईव्ह वर पाहिलं जातं. पंच आयोजक चेक करा जरा. झेल घेतलाय इथे पाहिलं जाते लाईव्ह वर. पाहिलं जातंय. आणि फलंदाज इथे मात्र लाईव्ह वर बघून फलंदाज बाद दिलेला आहे. धन्यवाद. फेअर डिलिव्हरी आहे. हेड फ्रॅक्चरचा रिव्ह्यू घेतला होता परंतु फलंदाज बाद असणार आहे. तर धावफलका धावा आहेत त्या मात्र 5 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. बरोबर. एक गडी बाद झाला. जबरदस्त कामगिरी आपल्यातून कामगिरी पाहायला मिळाली. इथे आमच्या समेत बालू पाटील सर आणि शाहू पाटील म्हणजे तिन्ही पाटलांचा नाद करू नका. क्या बात आहे. अप्रतिम. पुरतील आणि उरतील फक्त पाटील. पहिल्या घडीगाड्यात
तर पाहूया पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या गडी घालत. तर नवीन फलंदाज बंधनकरणं गाड घेऊन खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला. इथे मात्र जित भोईर आलेत वकलन करणं. एक सामना जिंकल्यानंतर चेहऱ्यावर अगलं उगलं हास्य आणि आपला आयोजन कमिटी सुद्धा एक सामना जिंकलेले आहे आणि अतिशय रुचकर असं भोजन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्या आयोजनामध्ये आम्हाला रजत भोईरने इथे बोलवलं आणि अतिशय सुंदर असं समालोचन पाहायला मिळालं. सर्व प्रेक्षकांचे मने मंत्रमुग्ध झाले युटीसी लाईव्हच्या माध्यमातून. तर आमचे भावार्थ पाटील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत भाई 5. एक गडी बाद 5. पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. एक धाव तर अरुंद कार्पेट चेंडू खेळून काढला. एक धाव पुन्हा केली दुसरीचा प्रयत्न परंतु नकार. एका धावेने संघाची धावसंख्या धमका लागतो ती मात्र 6 धावा. अनंत गायकर यांच्या साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्या वेळा मला जीत असं वाटलं की दशरथ पाटील आले की काय बाजूला माझ्या. धन्यवाद बालूपाडी सर. एक समालोचक 5 समालोचकाचा आवाज काढू शकतोय अशी शैली आहे आणि एक समालोचक स्टार्ट टू एंड समालोचन करू शकतोय 5-5 दिवस. एवढंच टॅलेंट आहे आपल्यामध्ये. फक्त तुम्ही बघाच. आता तुमच्या ठाणे एरियामध्ये फर्स्ट टाइम आहे म्हणून मी जरा घाबरून बोलतोय. पुन्हा एकदा रनअप चुकलेला दिसतोय गोलंदाज. आता 55 डेड बॉल दर्शवलाय. 10-12 बॉलचा स्टार्ट आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोठ्यावर 55 पान करून चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर करावे संघ आहे. त्यांना पण वाटलं पाहिजे की कोणतरी आले आम्हाला फाईट करण्यासाठी, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, आम्हाला काहीतरी सल्ला देण्यासाठी. बरोबर आहे ना. व्यासपीठावर मान्यवर मंडळींचं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. बघूया क्षेत्रक्षक वेगानं चेंडू उठताना फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल. संघाची धावसंख्या स्कोरल आमचे जबरदस्त नंतर स्कोरल 7 धावा धाबलकावर. बघा एकच हातामध्ये पेन आहे. सकाळपासून बदलला नाही आणि थोडेसे कमी जेवलेत परंतु अप्रतिम कामगिरी. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता परंतु चेंडूवाल्या बॅटचा संपर्क कमी झाला. इथे मात्र एक धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 8 धावा धाबलकावर. 4 षटकांचा सामना 24 चेंडूचा खेळ. आमच्या समेत आज जबरदस्त समालोचकाचा भरणा आणि या एरियामधील प्रथम समालोचक बालू पाटील सर सागाव. आणि शिरडोनचे आमचे शाहू पाटील विनोद पाटील भोपर यांच्या जवळच्या गावाजवळचे आमचे शाहू पाटील सर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. स्कोर कार्डवर स्कोर झाला फक्त 8 आणि या षटकातील चेंडू शेष असतील 2. वा. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज थोडीशी उंची घेतात चेंडू खेळण्यासाठी आणि पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी. संघाची धावसंख्या धमका लागतो ती मात्र 1 बाद 9 धावा. 9 धावा धाबलकावर. स्पीडली घ्या जरा आणि स्पीडअप करा. शांत संयमी खेळ पाहायला मिळतो आहे. मानकोले आणि करावे असा चालू असताना सामना पुन्हा एकदा चेंडू आलाय. बघूया क्षेत्रक्षक वेगाने होतो. एका डब्याने चेंडू उचलला फेकणार. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आणि एक षटक संपलाय. संघाची धावसंख्या दशकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा धाबलकावर. बोलवाला केतन मात्रे वकलन वाला नावात त्याच्या लय बोलवाला जितबाई आला वकलन वाला. काय म्हणाल बालू पाटील सर. नाही दादा तुमचा आवाज ऐकला ना मला असं वाटतं मला डायबिटीज होईलच. इतका गोड आवाज आहे. मला आता भीती वाटायला लागली की घरी जाता जाता मला डायबिटीज नाही घोषित व्हावी. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. तर आने वाले कुछ गेंदे शेष होगी. 12 गेंदे शेष होगी. या तक कहा जाए तो
खासियत है इस मैच में, अगर जान लाने हो तो लंबे लंबे चक्के छक्के डालने पड़ेंगे। और ये गेंद कले के सारे गेंद को मोड़ दे, यानी कि फील्डर देखते रह गए, उसके दास्ताने को दस्तक देके गेंद की डू 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 7 6 रन। नाही, बाबूशाची शैली सागर पाटीलने केली जीत. मला असं वाटतं ही सर्व्हिसिंग केली नाही वाटतं रायफल. नाही, झाडाला लागला तर षटकार आहे का मानकोली संघ. चेंडू झाडाला लागला तर षटकार दिला जाईल याची नोंद घ्या. मी मगाशी पण सांगितलंय. तर पुन्हा एकदा स्कोअर कार्डवर स्कोअर आपण पाहतोय. टोटल 16 आणि जसं शाहू काका धावा झालं 16. तर डीजे मास्टर एक गाणं रेडी ठेवा. 16 वरीस धोक्याचं ग. हे पुन्हा एकदा चेंडू पंच शुअर मारा. सतरा झाल्यात. ओ व्हेरी गुड डिलिव्हरी. अप्रतिम कामगिरी बघा. पहिल्या 2 षटकामध्ये धावा फक्त झाल्या होत्या 10 आणि आता मात्र काय कमबॅक करणारे अक्रटिंग क्रिकेट, गोलंदाजी मात्र जबरदस्त पाहायला मिळतंय. सुंदर अशी सुरुवात. परंतु आमच्या विभागापेक्षा या एरियामध्ये आहे ना, जसे पंच कॉमेडिटरचा जरा नजर फिरली तर लगेच पाठीमागून हुंकावणे येते असं आला. तिकडे ना एक एक तास थांबावं लागतं बघा. ते मात्र पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी. स्कोअर कार्डवर स्कोअर झाला 18. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट चेंडू घेऊन काढलाय. क्षेत्रक्षकाला चकवतोय चेंडू, पंपलिंग होतोय, धडपडतोय चाचपडतोय चेंडू पकडण्यासाठी आणि त्याचा फायदा. स्कोअर कार्डवर स्कोअर 2 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा दाबलकावर. 4 षटकांचा वाजवी खेळ पाहायला मिळेल. 24 चेंडूंचा कारनामा. आणि इथे मात्र बघा आयोजकाच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. कारण आपण जरी सामना एक आपल्याच गावातील खेळाडू आहेत समोर, काही हरकत नाही. हॅलो. तर याच दरम्यान सोमनाथ भोईर यांना विनंती करतो, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक 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 स्वागत आहे. षटक संपले तब्बल आपण विचार केला तर सागर पाटील 26 धावा झाले. षटक किती संपलेत? 3 षटक. म्हणजे कुठेतरी आता इथून चांगलं अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. साहेबांना विनंती करतो, या व्यासपीठावर दादा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वाकलन ट्रॉफी 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नाही, इथून तर सागर पाटील जो संघ जिंकेल ना, तो आपण तर जीत भोईरचा आपण तर जीजी स्पोर्ट्स वाकलन संघावर फाईट बॅक करेल. म्हणजे आजच्या दिवसातील लढत शेवटची असणार आहे. 2 ताकदवान संघांमध्ये पाहिजे तर कोणता संघ येतोय? मानकोल येतो की करावे येतोय? शेवटचा षटक जाऊया पुणे त्या कॉम्बॉक्समध्ये सागर पाटील यांच्याकडे. धन्यवाद बालू पाटील सर. जवळजवळ 11 वाजून 11 मिनिटाने पहिल्या सामन्याचा चेंडू पडला आणि 4 वाजून 13 मिनिटाने या अंतिम एक सामना बाकी आहे आणि हा चेंडू. अप्रतिम आयोजन, देविद्यमान आयोजन. सल्यूट आहे तुमच्या कार्याला. तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन. बॉलर्स नेम ऋषी. पाहूया दोन्ही साईडने एंड आहे, त्यामुळे गोलंदाजाला परिपूर्ण अनुकूल अशी खेळपट्टी आहे. आल्यानंतर पिचचा रिपोर्ट घेतला, जबरदस्त खेळपट्टी. हो ना आव देख आणि पंचांचा खराब चंद्र इशारा. अवंत धावसंख्येत भर. काल मात्र रविवार संकष्टी चतुर्थी, त्याचा मात्र अतिरिक्त बोनस आज ॲडव्हान्समध्ये. काल बँका बंद होत्या ना, संडे होता.
पण आज ATM खुल्ला आहे. अवांतर धावेने संघाची धावसंख्या धबकायला लागते 27. 3 षटक आणि कंचूनच्या समतेनंतर शेवटचा षटक. पुढचा चेंडू बघा, पुन्हा एकदा चेंडू येतो, अप्रतिम कामगिरी करावी लागेल. इथे एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धावेसाठी झडपडावं लागतं. एक एक ट्रॉफीसाठी रक्ताचं पाणी करावं लागतंय आणि एका एका धावेसाठी एका एका मतासाठी किंमत ही मोजावी लागते, प्रचारही करावा लागतो. धावफलकावर धावा लागला त्या मात्र 28. नाही विकी जरा लवकर या आमच्या जरा जॉईंट व्हा लवकर, कारण उद्याचे लॉट्स काय आहेत, जरा आमच्यापर्यंत पोहोचवा. तर उद्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी. एकी दरम्यान दुहेरीमध्ये बघा 2 धावा होतील का, परंतु फेकी उशिराने झाले. तर इकडे फेकला असता बॉलिंग साईडला तर नक्कीच भरंदाज बाद झाला असता, परंतु संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावफलका धावा लागत्या मात्र 30 धावा. नक्कीच 30 धावा दाखल. उद्याचे ड्रॉ देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पहिलीच मॅच असणार आहे. सिद्धी करवले विपक्ष शिवकर ही मॅच असणार आहे. तलोजा मजकूर विपक्ष नारेन अशी मॅच आपल्याला बघायला मिळेल. हा चेंडू मिडविकेटला वेगाने चालला यावेळेला. बघा स्ट्राईक रोटेट झाली, त्याचा फायदा मिळाला. कारण जिथे 1 धाव मिळाले तिथे 2 मिळाले आणि स्ट्राईक बघा 34 धावा धावफलकावर. हाईट फॅक्टर हाईट फॅक्टर या जित भैर हाईट फॅक्टरचा चेंडू बघितला जाईल. 1 मिनिट सर. तिसरी मॅच आपण तर खुटारी विपक्ष खेळणे नवी मुंबईचा संघ इनॅक्शन मध्ये, त्यांच्या अगेन चौथी मॅच. किरिवली विपक्ष कासगाव किरिवली म्हणजे नानूचा संघ इनॅक्शन मध्ये बघायला मिळेल. म्हणजे उद्या देखील दमदार संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे. पहिलीच मॅच 9 ला टॉस केला जाईल. 9:15 पर्यंत मॅच फेअर डिलिव्हरी आहे. बघा वेळेवरती उद्या बोलवा रजत सर्वांना, कारण की सुजल उद्या वेळेवर बोलणं फार गरजेचं आहे, कारण उद्या अंतिम दिवस आहे. 34 धावा दाखल. ओट सागर पाणी 34 धावा धावफलकावर. आणखी या षटकातील बॉल असतील भावार्थ 3 चेंडू आहेत. अप्रतिम चेंडू स्ट्रेट टू द बॅट टू द बॉलर. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एका हातामध्ये चेंडू अडवला. इथे मात्र बघा फेकी मात्र जबरदस्त झाली होती, परंतु चित्त्याच्या चपलाईने गुड रनिंग विकून विकेट दोघांमध्ये धावा झाल्या त्या मात्र 36. 3 षटक कंप्लीट झाले. 4थ्या षटकाला प्रारंभ झालाय. जसा प्रारंभ झालाय प्रारंभ आणि करूया शुभारंभ UTC लाईव्हच्या माध्यमातून. मालक नाव सांगा जरा, मालकाला घेऊन ये जा. आणि हा चेंडू मात्र उडवलाय. एक बडीचे मन 6 रन. साबन लगाने के बाद और बल्लेबाज के छक्का लगाते गेंद गिरने के बाद ये थे बाबेसा. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही सागर पाटील जबरदस्त समालोचन तुमचं ऐकलं. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. जे धन्यवाद. प्रेक्षक शांत बसले होते ना ते आता थोडेसे जागे झालेत. जे शांत बसले ते थोडासा खाण्याचा देखील आनंद घेत आहेत. एवढं जबरदस्त मंत्रमुग्ध करणारे समालोचन जागृत. धन्यवाद. तुमच्याकडनं प्रेरणा मिळाली तर आणखीन पुढे जाऊ आम्ही. आणि आता मात्र या एरियामध्ये एकदा पाऊल टाकलंय तर मात्र मागे नाही येणार. पुढचा चेंडू बघा. अप्रतिम खेळ पायाला मिळाला. दर्जेदार खेळ. इथे मात्र क्षेत्ररक्षक धडपडतो, त्याचा फायदा मात्र मिळतो करावे संघाला. आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झाला मात्र 44 धावा झाल्यात. काय करणार स्कोर बघा. आणि हे टार्गेट कशा प्रकारे पूर्ण होणार आणि आपण कशा प्रकारे त्याला मात करणार या ऐकूया आमचे मार्गदर्शक गुरुबंधू बालू पाटील सर यांच्याकडे. थँक्यू सागर पाटील. खूप खूप धन्यवाद. जबरदस्त प्रतिम त्यांचा आवाज ऐकला ना असं वाटलं शाहू पाटील आज मला डायबिटीज होते का काय, इतका गोड आवाज.
थँक्यू. तर आज ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं आपण समालोचन ऐकलं ते सागर पाटील पारगावचे, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. सागर पाटील या. सागर पाटील या. आपला इथे सन्मान केलं जाणार आहे. खूप चांगलं समालोचन ते अनंत गायकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण त्यांचा सन्मान करूया. आमचे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. नाही, आत्ताच सागर पाटील सांगितलं मी एकदा इथे पाऊल ठेवलं म्हणजे पुन्हा एकदा मी या विभागात येणार. मी पुन्हा येणार. क्या बात आहे. नाही, सर्वांना मंत्रमुग्ध केला. आवाज किती गोड. मला वाटतं आपण गायन कोकिळा म्हणून लता दीदीकडे पाहिलं, पण आता गायक म्हणून सागरकडे पाहू काही दिवसात. जबरदस्त आवाज, खूप चांगला आवाज. जाऊया. तर धावा झाल्या धावफलकात आपण 44-45चं लक्ष्य 11.25 तासाने धावा करायच्या आहेत. चला चला लवकर लवकर करावे संघ. चला मानकोली संघ चेस करायचे 45. शाहू पाटील देखील बघा ना मॅच एन्जॉय करतायत. एका हात मोबाईल पकडलाय, मोबाईलवरती मॅच इथे मॅच बघतायत. UTCच्या युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होते. आपण पाहू शकता जबरदस्त क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. वैदई आपण इथं हर्षिका 11 वाकलन आयोजित वाकलन ट्रॉफी 2025चं दमदार आयोजन आपण पाहतोय. शेवटच्या टप्प्याकडे आता आपण येणार आहोत. यानंतर इथून जो संघ जिंकेल तो जीजी स्पोर्ट्स वाकलन बरोबर फाईट बॅक करेल. ती महत्वाची मॅच असणार आहे. बक्षीस पात्र फेरी असणार आहे. चला करावे संघ लवकर क्षेत्रक्षण लावून घ्या. गोलंदाजी मार्कवर येते. पहिलं षटक घेऊन यावेल आपण पाहू शकता. नाही, गोलंदाजीसाठी कोण येतोय सज्ज पाहायचंय. चला बॅटर लवकर पाठवा. चला विनीत चेंडू चेक करताय. काय बॅटिंग केलेली ती. मगासी मुसीबत मध्ये खडा उभा राहिला होता विनीत माळी. ना कद बडा ना वक्त बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आणि दाखवलं वय वर्ष 22 पण ताकद दाखवली. यावेळेला मॅन पॉवर दाखवली, मनगटातली ताकद दाखवली विनीत माळीनी. आणि सलामीची जोडी विनीत आणि आपण पाहू शकता यावेळेला विनीत आणि वैभव. आणि गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. करावे संघाच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक घेऊन खरं 45 धावा करायच्या आहेत. आपण आता 4 षटकामध्ये 11.25च्या सासाने धावा करायच्या आहेत. चला आजच्या दिवसात पंचांची खूप चांगली कामगिरी राहिली. अरविंद म्हात्रेला आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद. 2 दिवस ते समालोचन करतात. सचिन कडू देखील आले आणि उद्या देखील आपल्या लवकर सामने चालू करायचे द्यायचे. तुम्ही 9ला आपण रिपोर्टिंग करा. सर्व संघांना आपण वेळेवर बोलू. केतन येतोय. केतन भोईर आलाय गोलंदाजी मार्कवर. इथून मात्र कोणता संघ वाकलन बरोबर फाईट बॅक करतो पाहायचंय. मानकोले की करावे सलामीची जोडी यावेळेला आपण पाहू शकता. वैभव आणि विनीत ही 2 माळी बंधूंची जोडी. स्ट्रायकेनला आपण बॅटर पाहू शकता. यावेळेला विनीतला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतोय यावेळेला केतन येतोय. केतन भोईरला आपण पाहू शकता. लेफ्ट आर्मर आहे. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. करावे केतनला आपण पाहू शकता. करावे एक्सप्रेस म्हणून या नावाने देखील तो संबोधला जातो. केतन लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला विनीत ओ उडवला यावेळेला. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. पंचांचा इशारा काय तो लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू सीमारच्या पार षटकार. दुसरा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह हवेतून खेळले. यावेळेला लॉंग ऑफला लगेच क्षेत्रक्षण डीप मध्ये तैनात केले बघा विनीत माळी. छोटा पॅकेट बाडा धमाका. स्कूटी बघा जरा ती थोडीशी स्कूटीवरती बसल्या. त्यांना विनंती दादा थोडं स्कूटीचा आरसा फिरवा बघा गाडीच्या समोर. ब्ल्यू स्कूटी. यस
क्रेटा समोर जे आहेत ते. धन्यवाद धन्यवाद दादा. मॅच बघा, आनंद घ्या. विठ्ठल गायकर साहेबांना विनंती करतोय व्यासपीठावर या. पंच वाईटची खूण करतायत. जीत हल्ली कोणाला तुम्ही ना आदेश देऊ नका, फक्त विनंती करा. आदेश दिला ऐकणारच नाही. केतन लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतो शाकला. विनीत सफल झाले. हुक केलाय, इम्प्रोवायझर स्ट्रोक बनवलाय, चेंडूला पाठवून दिलाय सरळ खेळाडू कक्षामध्ये. षटकार. ते काय बॅटिंग करतोय बघा विनीत माळी. जणू काय डगआउट मधनं सेट होऊनला दिसतोय. मगाशी 50 आणि आता 30 इनिंग पुन्हा एकदा कंटिन्यू चालू केली आहे. काय जबरदस्त बॅटिंग करतोय केतन. पुन्हा गोलंदाजी मार्क टाकला विनीत. व स्विच हिट करायला प्रयत्न केला या वेळेला. कारण मी बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये पाहिलंय सरळ बॅटने धावायला तर कुठेतरी ना काहीतरी वेगळे करायला जातो आणि तेच केलं विनीतनी. डॉट चेंडू सरळ बॅटने धावायचं मग हा फटका का. 13 धावा धावफलकाती लागल्यात. नाही पुन्हा एकदा दादा विनंती, तुमचा आरसा गाडीचा फिरवा जरा दादा. ब्रिजाच्या समोर फटका चांगलाय. स्टँड अँड डिलिव्हरीच्या माध्यमातून विनीत मारिकने ठोकलाय. संघर्षाचा संघनाद करणारा षटकार. तुम्हाला धन्यवाद. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. ईट का जवाब पत्थर से देतात विनीत. सांगतात आम्हाला मारलेत, आमची बारी, आता आम्ही मारणार. 19 धावा धावफलकाती लागल्यात. भावार्थ आम्हाला सांगतायत पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग. विनीत माळी काय जबरदस्त बॅटिंग करतोय. मैदानावर त्याला चेंडू नाही तर फुटबॉल. इथून जर संघ जिंकेल तर जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाबरोबर फाईट बॅक करेल. मजा येईल त्या मॅच मध्ये देखील. पुणे त्या केतन भोईर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विनीत माळी जबरदस्त बॅटिंग करतोय. ओ चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा पुश केलाय. जंटल पुश बघायला मिळाला या वेळेला. सॉफ्टेने चेंडूला पुश केलाय. पुश करो खुश रहो. धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आपण बघू शकता 20 धावा. सामना खुला केलाय विनीत माळीने. काय क्रिकेट खेळतोय बघा ना. यंगस्टर आहे 22 वर्षाचा. मला मगाशी शाहू पाटील देखील त्यांची आपण तर खूप पाठीराखी केली, शाबासकी दिली त्यांना आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या, आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सांगितलं की माझा आयडियल खेळाडू केतन म्हात्रे. मी त्याला नेहमी फॉलो करतो. जर माझ्याकडून काय चुका झाल्या तर मी त्याला लगेच फोन करून विचारतो की दादा आज माझ्याकडून ही चूक झाली, मला कसं खेळायला पाहिजे. नक्कीच कुणाचा तरी आदर्श करा. सिनियर खेळाडू जिथं आम्ही नेहमी सांगतो ना, सिनियर खेळाडू जे तुमचे असतात ना त्यांचा आदर्श करा, मग तुम्ही पुढे जाल. धावा झाल्या धावफल करते 20 लक्ष येते. आपण पाहिले तर तब्बल 45चं लक्ष म्हणजे येणारे 18 चेंडू 25ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. मॅचमध्ये मजा आहे, गंमत आहे अजूनही. कहाणी में ट्विस्ट बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता करावे संघाच्या माध्यमातून. शिबू येतोय. शिबू शिबू आपण पाहू शकता. आज आपल्या संदीपला देखील आपण सँडी म्हणतो. ख्रिश्चन नावं नको आहेत, असू दे काय हरकत नाहीये. तुम्ही घ्या नावं, तुम्ही प्रेमाने म्हणाल ती आम्ही सांगू नावं. 20 धावा झाल्यात. येणारे 18 चेंडू 25ची गरज आहे. स्ट्रायकेला विनीत माली काय जबरदस्त बॅटिंग करतोय शिबू बालेगाव एन कडून. ओ फटका उडवला, हेलिकॉप्टर उडवलाय. झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिले शिबूने. बॅटर बाद. धावा फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय. अजूनही 17 चेंडू 25ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. काय बॅटिंग केली विनीतची. बॅटिंग आउट एकदा टाळ्या होऊन जाते. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. आज या मैदानावर ना खऱ्या अर्थाने वाकलन वासियांना आणि इतर जे गावातील पेक्षा त्यांना मंत्रमुग्ध केले त्या छोट्या खेळाडूने. आम्ही नेहमी सांगतो ना शाहू पाटील, ना वक्त बडा ना कद बडा, मुसीबत में जो खडा हो सबसे बडा. आणि विनीतने काय बॅटिंग केली आहे. लाजवाब फ्लाइंग स्टार्ट करून दिले. अर्ध काम पूर्ण केलंय, आता अर्ध काम पूर्ण करायचंय. यश मिळालंय शिबूला.
पहिल्या चेंडूती लॉंग ऑफला खूप चांगला झेल घेतला केतनने. तर स्ट्रायकेटला नवीन बॅटर आहे तो आपण पाहू शकता यावेळेला सौरभ येतोय. सौरभला आपण पाहू शकता. शिबू गोलंदाजी मार्कवर. बालेगाव एंड कडून राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. ओ डाऊन टी ग्राउंड फटका चांगला आहे. मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला जोपर्यंत चेंडू फीड एकच 10 मिनिट चांगलं क्रिकेट बघायला मिनिट आहे. आता येणारे 10 चेंडू अजूनही 24 ची गरज आहे. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता. वैभवला आपण पाहू शकता. सलामीचा बॅटर स्ट्राईक मिळाली नव्हतं आता स्ट्राईक मिळाली. 16 चेंडू आणि धावावेत 24. इथून मजा येईल मॅच मध्ये. 16 चेंडू 24 ची गरज आहे. वैभव आपण पहिले तर बॅटिंगसाठी आलाय. डावखुरा बॅटर आहे. मगाशी लवकर वाद झाला. मॅच मध्ये मजा आहे. ज्यांचा आपण आवाज ऐकला ते संजय पाटील देखील आपण सागर पाटील देखील आपण पाहू शकता. त्यांचा देखील आपण सन्मान केले. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातूनच ऐकायला मिळालं वाकलन वासियांना. सिबू एंड बदललाय. फटका चांगला आहे. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे. खूप चांगला फटका धाव ड्रायचा. धावसंख्या दाखल करते 22 पाहू शकता. शिबू चांगली गोलंदाजी करतोय. अजून इथून आपण बघितलं तर 23 ची गरज आहे. 45 ची गरज असताना षटका आपण तर सुरुवात खूप दमदार केली होती विनीतनी पण विनीत बाद झाला आणि थोडस धावा संत गतीने वाहत आहेत. संत वाहत इंद्रायणीनी. सिबू चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकेला आपण पाहू शकता यावेळेला सौरभ राईट आर्म राऊंड द गटा मारा करतोय. बालेगाव एन कडून ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण पॉइंटला आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली सिबूने. शपलून ऑन साईडला टर्न करतो. एष्टी रक्षक बीट होतं यावेळेला. चांगलं बॅकिंग येतोय. एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या दाखल करते 23 धावा आपण पाहू शकता. धावसंख्या 23. 22 ची गरज आहे अजूनही. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. शुभने काही षटक हाताळले बघा. मोठे पटके मारू देत नाही. चेंडू बाकेत अजूनही या षटकातील आपण पाहिले तर आवडता मला सांगतायत 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 22 पाहिजेत म्हणजे 14 चेंडू मध्ये अजूनही तर विचार केला तर 22 ची गरज आहे. सिबू चांगली गोलंदाजी करतो. राईट आर्म राऊंड द गट मारा करतो. टाकला वैभव. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार. लगी तो बाद नाही लगी तो बर्बाद. इथे का हा फटका कारण का धावा पाहिजेत आणि धावांसाठी संघर्ष करतोय आता विनीत माईचा मानकोली संघ. विनीत बाद झालाय. सामन्याला कुठेतरी गरगर लागली नजर लागली. धावा येत नाहीत. धावा स्थिर आहेत. पण इथं गोलंदाजी मार्कावर आपण पाहू शकता सिबू राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय. फटका चांगला यावेळी लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल 24. तर बघा आमच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती जरा लाईट बंद करा आपण गाडीची प्लीज. थोडं सहकार्य करा मित्रांनो. बघा कोणत्या गावचे प्रेक्षक आहेत माहिती नाही पण प्लीज सहकार्य करा मित्रांनो. कारण तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. 24 धावा फलकाती लागले आहेत. येणारे 12 चेंडू 21 ची गरज आहे. या षटकात शिवूने फक्त आणि फक्त धावा दिल्या आपण भावार्थ आम्हाला सांगतायत. 4च धावा दिल्यात. महत्वाचा विकेट त्यांनी मिळवलाय. जो संघ जिंकेल तो जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाबरोबर फाईट बॅक करेल. आजच्या दिवशी शेवटची मॅच असेल ती. आज मॅचेस भरपूर उशिरा झाल्या पण उद्या मात्र ठीक 9 वाजता पहिली मॅच सुरू होईल. त्यामुळे रिपोर्ट करायचं. उद्या मेगा फायनल देखील असणार आहे. बक्षीस समारंभ भरपूर वेळ जाईल त्यामुळे संघाने वेळेवर या. अन्यथा पुन्हा एकदा आपण इतर आयोजक कमिटीच्या माध्यमातून मग षटकं कमी केली जातील. गोलंदाजी मार्कवर कोण येतं पाहायचं आता. विनीत बाद झालाय. वैभव आणि आपण सौरवी जोडी मैदान आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर करावे संघाच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू 21 ची गरज आहे. बॉलर्स नेम हरदेव आलाय. हरदेवला आपण पाहू शकता. सिबूने काय षटक हाताळलं.
जबरदस्त षटक हाताळलं. हरदेवाला स्ट्रायकेनला आपण पाहू शकता यावेळेला वैभव सलामीचा बॅटर. धावा येत नाहीयेत. धावांसाठी आता संघर्ष करावा लागतोय. धाव संख्या देखील आपण आता धाव गती वाढली आहे. 10च्या सरासरीपेक्षा जास्त तसं धावा करायच्या आहेत. चला पास घ्या. अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. बघा टाइम लावला जातोय बघा, अन्यथा तुमचा एक खेळाडू करावे संघ 30 सर्कलमध्ये येईल. जो टाइम दिला त्या टाइम मध्ये षटक फेकलं गेलं पाहिजेत. 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला 4 षटकं फेकण्यासाठी. सायकल वैभवला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर. हरदेवला आपण पाहू शकता. हरदेव गोलंदाजी मार्कवर वाकलंगाव एंड कडून. ओ चांगला चेंडू. स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकच धाव मिळते लेगबायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकाती 25. येणारे आपण तर 11 चेंडू. 20ची गरज आहे. सौरभ स्ट्राईकला आहे. विनीतने पहिल्या षटकात 20 कुठल्या, पण तो बाद झाला आणि तिथून धावा येत नाहीयेत. त्या षटकात पुढच्या षटकात फक्त धावा आल्या 4च. विनीत माळीचा बळी गेला. विनीत माळी किती महत्वाचा खेळाडू बघा या संघासाठी. येणारे आपण आता 11 चेंडू. 20ची गरज आहे. करावे विपक्ष मानेकोली. 2 ताकदवार संघांमधील लढत. जो जिंकेल तो फाईट बॅक करेल जी स्पोर्ट्स वाकलन संघाबरोबर, आणि तिथून जो जिंकेल तो म्हणजे एक ट्रॉफीचा हकदार ठरू शकतो आणि कॅश प्राइज त्याला मिळू शकतोय. करावे विपक्ष. आपण मॅच पाहतोय. मानकोली हरदेव. ओ चांगला चेंडू. याकलांचा चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा धावफलकातील लागल्या आहेत. 19ची गरज आहे. चेंडू बाकेत अजून या षटकातील विचार केला तर 4 चेंडूचा खेळ म्हणजे 10 चेंडू आणि धावा हव्यात अजूनही 19. इथून मोठ्या फटके नित्यंत गरजेचे आहे. वैभव सलामीचा बॅटर पण त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही. प्रयत्न करतोय. हरदेव चांगली गोलंदाजी करतोय. बॅटम राऊंड देखील मारा करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या लेग बायच्या सर्वात 1 मिनिट. सिंगलने तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाहीये. मोठा फटका तुम्हाला नित्यंत गरजेचा आहे. 27 झाले आहेत. अजूनही 18ची गरज आहे. चेंडू बाकेत अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. 9 चेंडू आणि धावा हव्यात 18. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावांचं गणित आहे. हरदेव चांगली गोलंदाजी करतोय. एंड पुन्हा एकदा बदललाय. स्ट्राईकला सौरभ. एज बॅटर बाद. बिग विकेट. जबरदस्त बॅटिंग आपण तर इथून गोलंदाजी बघायला म्हणजे प्रात्यक्षिक काय दाखवलंय. 44 केल्या प्रथम बॅटिंग करताना, पण त्यानंतर अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळालंय. पहिल्या षटकात 5 आल्या. दुसऱ्या षटकात आपण तर बॅटिंग करताना करावेच्या 5 आल्या. शेवटच्या षटकात आपण तर 16 धावा देखील आल्या आणि आता इथून धावा झाल्यात आपण तर 27. अजूनही आपण तर 18ची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही आपण तर 8. सौरभ बाद झालाय. नवीन बॅटर कोण आलाय पाहायचंय. ऋतिक आलाय. मगाशी ऋतिकने एक षटकार मारला होता. सामना खुला गेला होता. 8 चेंडू 15. ऋतिक पाहिजे तर काय करतोय इथून. शरीरयष्टी खूप चांगली आहे पण त्याचा फायदा घ्यावा लागणार आहे. हरदेव काय गोलंदाजी करतोय. कौतुक करेल मी खऱ्या अर्थाने शिबूचं, आणि हरदेव देखील तेवढी चांगली गोलंदाजी करतोय. ओ फटका चांगला टर्न केलाय. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धावफलकात 29. 7 चेंडू. 16ची गरज आहे. मॅच संपली नाही. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा चेंडू ठरवेल कोण सामना जिंकेल, कोण या स्पर्धेतून बाहेर जाईल, कोणता संघ स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवेल. 7 चेंडू 16. विकेटचा जर विचार केला तर विकेट गेल्या दोन्ही संघाचे आपण उत्तर
नाही, कराव्याचा एकच गडी बाद झालता. इथे कंपल्सरी स्वादा करावा लागला. हार्देवचा हा चेंडू लाईन पावी लागणारे पंच दंडित करताय. धाव संख्या दाखल करते 30. 7 चेंडू 15. समीकरण बदलतय. ऋतिक आलाय स्ट्राईकला. पण आता ऋतिक काय करतोय इथून? विनीतने का स्टार्ट करून दिला आता. 18 चेंडू मध्ये 25 पाच. तिथून मात्र ना खऱ्या अर्थाने शिबूने वापसी करून दिली. ऋतिकचा विकेट आपण तर विनीतचा विकेट मिळाला. 4च धावा दिल्या. हार्देव ओ जबरदस्त गोलंदाजी. वाईड यॉर्करचा वापर केलाय. षटक संपलंय. येणारे 6 चेंडू 15ची गरज आहे मानकोली संघाला. या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त हरदेवने. 6 धावा दिल्या आहेत. गोलंदाजी आवडली असेल तर हरदेवसाठी टाळ्या झाल्यात पाहिजे. एकदा जबरदस्त गोलंदाजी. केतनच्या षटकात धावा आल्या तर तब्बल आपण तर 20 आल्या होत्या. पण त्यानंतर धावा आल्या शिबूच्या 4 आणि हरदेवच्या आल्या आपण तर 6. म्हणजे 10 धावा 12 चेंडू मध्ये आल्यात. आता 6 चेंडू मध्ये 15 करायच्या आहेत. कोण जिंकणार? कोणता संघ पुढच्या फेरीत जाणार? कोणत्या संघ या स्पर्धेतून अलविदा करणार? कोणता संघ बाहेर जाणार? स्ट्रायकेनला आपण पाहू शकता यावेळेला वैभव सलामीचा बॅटर. पण वैभवच्या बॅटवरून धावाच येत नाहीयेत. ऋतिक प्रयत्न करतोय. अंतिम षटक कोण घेऊन आला पाहायचंय. अंतिम षटक रोनक आलाय. रोनक तांडेल. रोनक तांडेल आलाय गोलंदाजी मार्कवर. रोनक गोलंदाजी मार्कवर. रोनक तांडेल आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला वैभवला आपण पाहू शकता. सलामीचा बॅटर वैभव पाहिजे इथून मॅच फिनिश करतोय का? चांगला चेंडू. यष्टीरक्षक बीट होतं यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षेत्र शॉट फाईन लेगला. बॅटर बाद नाही. स्ट्राईक आहे आज. 31 धावा. ऋतिकला बाद होय लागतंय. पाहायचं तर नवीन बॅटर कोण येतंय. विनीत माळी बाद झाला. सामन्याला गरगर लागली. नजर लागली. नवीन बॅटर येतोय. कंपल्सरी चेस कराव्यात लागण्यात. 14 धावा. मोहित आलाय. मोहित माळी आलाय. पहिल्या षटकात 20. त्यानंतर आपण आता 4 6 आणि आता इथून धावा पाहिजे 14. 5 चेंडू 14. वैभव प्रयत्न करतोय. यश लाभतंय का पाहायचंय. रोनक तांडेल गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ऊर्ध्वकडनं मारा करतोय. जरा ते ऍक्टिव्ह आले तर थोडस पुढे ऍक्टिव्हची काच चमकते बघा. हुक केलाय. टायमिंग चांगला होता का पाहायचंय. क्षेत्रक्षक डीप पण नाही यायच्या आधीच चेंडू सीमारेषा पार. चौकाराने धाव संख्या वाढते. धाव संख्या ते 35. अजूनही 4 चेंडू 10ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. कारण तुम्हाला इथून विकेट जास्त गेले त्यामुळे 10 धावा कराव्यात लागणार आहेत. रोनकने शॉट ऑफ लाईनचा चेंडू टाकला. पाठवून दिला या बेला चेंडूला. वेगाने आपण तर डीप स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्रक्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बदल केला जात आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्रक्षेत्र आपण पाहू शकता. 4 चेंडू 10ची गरज आहे. रोनक तांडेल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता या बेला वैभव. आशा पल्लवित केले आहेत.
ओ फटका चांगला यावेळेला फ्लॅट सपाट पॅरल स्टोक षटकार. आता येणारे 3 चेंडू धावा हव्यात. आपण पहिले तर 4. काय बॅटिंग करतोय बघा. आधी शांत राहिला आणि आता अचानक जागा झाला आणि आक्रमण करतोय. जबरदस्त बॅटिंग, ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात ना. खूप चांगली बॅटिंग करतोय कारण डावखुरा गोलंदाज आला, डावखुरा बॅटर आहे, त्यामुळे त्याला ओरफीच चेंडू पडतात, समोर चेंडू पडतात आणि त्याचा फायदा घेतोय. नेहमी जेव्हा जेव्हा डावखुरा गोलंदाज असतो तेव्हा जेव्हा डावखुरा बॅटर असतो ना त्याला मात्र खूप समस्या होतात आणि त्या समस्या आता रोनकला होत आहेत. चेंडू बाकेत आपण इथं भावार्थ आम्हाला सांगतायत 3 चेंडू 4ची गरज आहे. कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. वैभव बघा तुमच्या माहितीसाठी तुमचे विकेट जास्ती गेले आहेत कारण समीकरण आम्ही सातत्याने सांगतोय. थोडासा दबाव महसूस करतोय, दबावाखाली गोलंदाजी करतोय रोनक तांडेल. कारण शिबूने चांगली गोलंदाजी केली, हरदेवनी चांगली गोलंदाजी केली, रोनकचा विकल्प निवडला पण तो कुठेतरी आता थोडासा टेन्शन वाढवणारा ठरलाय. कारण येणारे 3 चेंडू 4ची गरज आहे. समीकरण सोपं झालंय. वैभवनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि का त्यांनी आपण इथं ऋतिकला बाद केलंय याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. मोहित आपण पाहिलं तर नो स्ट्राईकला मोहित माळी आहे. रोनक ओ गुडलॅस पर टेकआउट झालाय. पंचांकडे पाहायला जात आहे. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल दिला जातोय. चला चेक करा. जीत बघा जरा लवकर. चला चला जरा लवकर ना. मॅच फार कुशल मुवमेंटला आहे ना. हा चेंडू डॉट आहे की वाईड आहे आत्ता बघायला मिळेल. दूध का दूध, पाणी का पाणी. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट UTC. बघा आम्ही तिकडे बघतच नाही. आम्हाला टेन्शन नको जास्ती. कोणी जिंको कोणी हरो जयेंद्र, आपल्याला फक्त समालोचन करायचंय. वाईड आहे. आत्ता समीकरण बदलत आहे. येणारे 3 चेंडू आणि 3ची गरज आहे. पुन्हा एकदा बघा डगआउट मधनं कोणी बाहेर नका येऊ. मानकोली संघ थोडं जरा सहकार्य करा. मानकोली संघ ऋतिक जरा बघा आपल्या खेळाडूंना आतमध्ये बसायला लावा डगआउट मध्ये प्लीज. चांगलं क्रिकेट खेळा, फेअर क्रिकेट खेळा. आम्ही तकदीर जरा आपल्या खेळाडूंना थोडीशी ताकीद द्या. चांगलं क्रिकेट खेळताय विनीत तुम्ही देखील. येणारे आपण तर 3 धावांची गरज आहे 3 चेंडू मध्ये. हो वेगवान आहे. लक्ष किती बीट होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या आपण कधी 43 धावा. आता 2 चेंडू 2ची गरज आहे. येणारे 2 चेंडू धावा हव्यात भावार्थ आपण पहिले तर 2 चेंडू 2 धावा. नवीन बॅटर आलाय आपण पाहू शकता. बेला किरण आलाय. ओ हुक केलाय, उंच गेलाय, आला 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 चेंडू आमच्या समोर कक्षा समोर षटकार. घाट मारलाय. तर रवी पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. निलेश जोशी आपण या. तर या सामन्याचा मार द मॅच लगेच आपण देऊ. वैभव 19 धावांची